नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी सादर करत आहे हेमा मालिनी यांच्या काही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांची यादी. ऐका. शोले 1975 याच्यामध्ये तिची भूमिका आहे बसंती. सहकलाकार आहेत अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार. भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे, नक्की बघा. नंतर सीता और गीता 1972 याच्यामध्ये हेमा मालिनी यांची दुहेरी भूमिका आहे, म्हणजेच डबल रोल आहे. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेला चित्रपट आहे. नंतरचा चित्रपट आहे ड्रीम गर्ल 1977. या चित्रपटामुळे त्यांना ड्रीम गर्ल ही ओळख अधिक प्रसिद्ध झाली. जॉनी मेरा नाम 1970 देवा आनंद यांच्यासोबतचा मोठा हिट चित्रपट तिने केलेला आहे. नंतर बागबान अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा भावनिक चित्रपट आहे 2003 सालचा. क्रांती हा 1981 सालचा ब्लॉकबस्टर फिल्म आहे. नसीब 1981 सुपरहिट ठरलेला पिक्चर आहे अमिताभसोबत. सत्ते पे सत्ता 1982 अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा लोकप्रिय चित्रपट. त्यानंतर प्रतिज्ञा 1975 धर्मेंद्र यांच्यासोबतचा हिट चित्रपट. आणि नंतर आहे धर्मात्मा 1975 फिरोज खान यांच्यासोबतचा गाजलेला सुपरहिट चित्रपट. हेमा मालिनी यांचे हे 10 चित्रपट झाले. त्यानंतर पुढचे ऐका. सीता और गीता जुळ्या बहिणीची विनोदी आणि भावनिक कथा. हेमा मालिनी यांनी दुहेरी भूमिका साकारून मोठे यश मिळवले. शोले बसंतीच्या अविस्मरणीय भूमिकामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमाचा मैलाचा दगड ठरला. ड्रीम गर्ल विविध वेशामध्ये लोकांना फसवणाऱ्या तरुणीची मनोरंजक कथा. जॉनी मेरा नाम रहस्य, ॲक्शन आणि रोमांच यांनी भरलेला सुपरहिट चित्रपट. बागबान वृद्ध आईवडिलांचा त्याग आणि मुलांच्या वागणुकीवर आधारित भावनिक कथा. क्रांती स्वातंत्र्य लढ्यावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट. नसीब मैत्री नशीब आणि सूड यांची मनोरंजक कथा. सत्ते पे सत्ता 7 भावांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या तरुणीची विनोदी कथा. प्रतिज्ञा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायकांची कथा. धर्मात्मा गुन्हेगारी आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष. याशिवाय जुगनू, प्रेम नगर, मेहबूबा, चरस, द बर्निंग ट्रेन, रझिया सुलतान, अंधा कानून, एक चादर मैली सी, किनारा, त्रिशूल